तुकाराम बीज सोहळा 14 ते 16 मार्च रोजी होणार असून या दिवशी हजारो वारकरी इंद्रायणी स्नानावरून पवित्र पाणी म्हणून पितात आणि त्याला आता मनाई करण्यात आलेली आहे। इंद्रायणीचं पाणी स्नान करण्यासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली। तीरावरील पाणी पिण्याकरता वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे। ते पाणी अयोग्य असल्याचं समोर आलंय। तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी इंद्रायणीचं पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली। नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्याकरता आणि स्वयंपाकाकरता उपयोगात आणण्यास योग्य नसल्यानं हे मनाई आदेश काढण्यात आले। इंद्रायणीची पाणी भांडी घासणं आणि अन्य कारणासाठी वापरता येईल। पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या नळाचं पाणी प्यावं असं आदेशामध्ये म्हटलेलं आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। बालाजी, विक्रांत, तुकाराम बीजला जे आहे ते मोठ्या प्रमाणात वारकरी आहेत ते देहूमध्ये येतात आणि त्यावेळेस इंद्रायणी नदीचं पाणी जे आहे ते दिलं जातं। त्यामुळे या इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी करण्यात आली आहे। आपल्याला माहिती आहे की जीबीएसचा काही दिवसापूर्वी पुण्यात प्रादुर्भाव झाला होता आणि हा प्रादुर्भाव जो आहे तो दूषित पाण्यामुळे झालेला होता आणि काही दिवसापूर्वी इंद्रायणी नदीमध्ये सुद्धा फेसाळलेलं पाहायला मिळालेली होती। त्यामुळे या पाण्याचा वापर करून कुठलीही रोगराई महाराष्ट्रभर पसरू शकते, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव तालुक्यातून इथे वारकरी येतात। त्याची दक्षता म्हणून हे आदेश काढण्यात आलेले आहेत आणि प्रशासनाकडून जागोजागी जे पिण्याच्या पाण्याचे नळ बसवलेत त्या ठिकाणचं पाणी पिण्यासाठी वापरावं। इंद्रायणीतलं पाणी भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वापरायला हरकत नाही, मात्र पिण्यासाठी आणि अंघोळी कुणी करू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या पाण्यात कुणी दूषित काही कृत्य केलं असेल, पाणी दूषित होत असेल तर त्याच्यावर सुद्धा प्रतिबंधात्मक दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश आहे तो जिल्हाधिकाऱ्याने, पुणे जिल्हाधिकाऱ्याने दिल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।